मी मोनिका सुनील बानखिले नगराध्यक्षपदासाठी उभी आहे. माझं चिन्ह आहे घड्याळ. एक मतदान करायचं. घड्याळ. डोकं नाही ना घरामध्ये. या छान बाईट देते ना. नाही 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 त्या काही नाही देत पाहिजे. मला म्हटलं आतमध्ये जरा वेगळ्या आमचे तेच झाले. कधी आले महाराष्ट्र टाइम्स ऑफ इंडियाच्या मंचर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीच्या मोनिका सुनील बानखिले ह्या उभ्या आहेत. आता बानखिले मळ्यात आलो आहे. त्यांच्या समवेत त्यांचे समर्थक आणि स्थानिक ग्रामस्थ आहेत किंवा मतदार आहेत. तर नेमकं आता मंचरचं विजन काय किंवा काय भविष्यात तुम्हाला वाटतं मंचर कसं असलं पाहिजे, काय तुमच्या संकल्पना काय? पाणी किंवा वीज इत्यादी समस्या आहेत, तर त्याबाबत आणखी काय सुधारणा करू शकताय तुम्ही? खूप योजना आहेत त्या राबवल्या जातील. म्हणजेच महिला सुरक्षा, बिबट्याचा प्रश्न असन तो मार्गी लावण्यात येईल. परत भूमिगत गटार योजना करायची आहे. MSCBच्या ज्या तारा आहेत त्या अंडरग्राऊंड करण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क बनवण्यात येईल. तर महत्त्वाचा विषय म्हणजे आता मंचरमध्ये 2 दिग्गज नेते आहेत, दिलीप वळसे पाटील आणि शिवाजी आढळराव पाटील दादा. तर यांच्या माध्यमातून विकासाचं म्हणजे अजून जो विकास झाला आहे मंचरला 125-150 कोटी रुपयाची कामं झाली. तर त्याच्यामध्ये आणखीन गतिमान येण्यासाठी किंवा गती देण्यासाठी जी काही थोडीफार प्रलंबित कामं आहे तर त्यासाठी करण्यासाठी काय तुमचा भविष्यात काही नियोजन आहे का? त्यांच्याच नेतृत्वाखाली ही कामे मार्गी लावू आम्ही. मार्गी लावू. ठीक आहे. आता कितवी फेरी चालली आता मंचरमध्ये, कसं आहे प्रतिसाद? प्रभाग क्रमांक 1 बानखिले मळा इथे माझी 2री फेरी आहे आज. आणि मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळतो किंवा काही अपेक्षा कामाच्या काही तक्रारी मांडतात का मतदार? हो, तक्रारी पण मांडतात. हां. त्यांना आम्ही आश्वासनं देतोय की आम्ही निवडून आल्यानंतर तुमची कामे लवकरच मार्गी लावू. आणि लोकांचा छान प्रतिसाद आहे इथं, उत्स्फूर्त सगळीकडे. प्रतिसाद. आता जे माजी उपसरपंच आहेत तुमचे पतिराज सुनील बानखिले, जे समाजामध्ये नेहमीच काम करतात, तर त्यांच्या कामाचा काय फायदा होतोय का तुम्हाला काय? हो, जागोजागी त्यांचं नाव घेतलं जातंय. त्यांच्या माध्यमातून भरपूर रस्त्यांची वगैरे कामे झालेली आहेत. म्हणजे साहेबांच्या आणि दादांच्या माध्यमातून झालेत, पण त्यांच्या संकल्पनेतून. आता दुसरा प्रश्न आहे का, जे आता तुम्ही आता समजा पतिराज हे तुमचे राजकारणात आहे आणि तुम्ही आता राजकारणात उतरल्यात, तर आता कुटुंबासाठी कसा वेळ देणार किंवा काय कसं नियोजन आहे? आहे, डोक्यात नियोजन आहे. आहे ना. आहे. कारण काय होतं, एक जण बाहेर असला तर एक आता या पूर्व काळात सुनील भाऊ बाहेर होते, म्हणजे राजकारणात किंवा मंचाच्या विकास जडणघडणीत त्यांचा वाटा आहे. तर त्या माध्यमातून आता तुम्ही सुद्धा आता नगराध्यक्षपदासाठी उतरलेत. आता जो प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण ना आता इथं किसनराव बानखिले यांच्या स्नुषा, वंदनाताई कैलासराव बानखिले ह्या बिनविरोध निवडून आल्या. तर मीराताई माजी सरपंच आहेत, त्या सुद्धा मीराताई त्यांचंच इथं निवासस्थान आहे. तर इथं एकंदर प्रतिसाद चांगला वाटतो, कसा वाटतो काय? खूप छान प्रतिसाद आहे. म्हणजे लोक म्हणतायत आता एक तर निवडून आलेलेच आहेत बिनविरोध, तुमचाही विजय होणार ना. म्हणजे तुम्हाला आता ही निवडणूक फारशी अवघड वाटते का, कसं वाटते, काय वाटतं इकडं? नाही वाटत. म्हणजे तुम्ही जी विकास कामं केलीत किंवा वळसे पाटील किंवा आढळराव पाटलांनी जी विकास कामं केली त्याचा फायदा तुम्हाला होतो? नक्कीच होणार आहे. तर पहा, आता मंचरचा जो प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहे, आता तिथं बानखिले मळ्यामध्ये मोनिका सुनील बानखिले यांची आपण आता मुलाखत घेतली आणि ते आता घरोघरी जाऊन प्रचार करतात. आणि काही ठिकाणी आता हे निवासस्थान बानखिल्यांचंच आहे, तर तिथं आपण बसलेलो आहेत आणि त्यांच्याबरोबर सगळ्या महिला कार्यकर्त्या आहेत, काही पुरुष कार्यकर्ते सुद्धा बाहेर उभे आहेत. तर हा प्रतिसाद आता 1-2-3 दिवसच राहिलेत महत्त्वाचे, आणि 2-3 दिवसात त्यांना आणखीन गती घ्यायची. त्यांचा एक पूर्ण राऊंड झाला. आता कुठला प्रभाग राहिला आहे का तुमच्याकडे संपर्क करायचा काय? नाही, तसं माझं पूर्ण झालेलं आहे मंचर, पण थोडे भाग राहिलेले आहेत, त्यांना भेटी देणार आहे मी. मग हेच पूर्ण झाल्यानंतर परत सेकंड फेरी करणार का तुम्ही? हो, 2री फेरी पण माझी होणार आहे ना. म्हणजे दोन उमेदवारांबरोबर होणार आहे ना. तर ठीक आहे. म्हणजे आणि प्रतिसाद चांगला मिळतो असं त्यांनी दावा केलाय. आणि आता
एक 2-3 दिवसात आणखी प्रचाराची गती वाढणार आहे, कारण 2 तारखेपर्यंत म्हणजे पूर्ण प्रचार म्हणजे 30 तारखेला तसा प्रचार थांबणार आहे आणि 2ला मतदान आहे. तर त्या पद्धतीने प्रचाराची गतिमानता कशी वाढते ते पाहूया आंबेगाव वार्ता. आता फक्त 45 दिवसांमध्ये तुम्हीही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचं आहे, ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत. तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमीमध्ये. इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस, ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मंचरमध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स. इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रश पासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे. तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिससाठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ॲडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्ससाठी लागणारी वॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे. मेकअप क्लासेसमध्ये तुम्हाला 3D मेकअप, HD मेकअप, एअर ब्रश, स्किन नॉलेज, प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किनवरती सुद्धा मेकअप कसं करायचं तेही शिकवले जाणार आहे. यांची प्रत्येक बॅच 45 दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन, डस्की आणि ऑइली स्किन सारख्या प्रॉब्लेमॅटिक स्किनवरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे. या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम. आतापर्यंतच्या यांच्या 10 बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः 15 वर्षांपासून या फील्डमध्ये कार्यरत आहे. त्यासोबतच यांची नवीन बॅच 3 डिसेंबरला चालू होत आहे. तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आजच आपले ऍडमिशन बुक करा. यांचा पत्ता मंचर बस स्टँड समोर कावेंजली फॅशन ज्वेलरीच्या वरती 2nd फ्लोअर.